तर गाईज मी आता टेस्ट करून बघते कसं झालं. तर गाईज सकाळी आमचे कपडे वगैरे धुवून झाले हो. आणि आता ते काय मी शूट नाही केलं कपडे वगैरे धुवायचं. तुम्हाला सांगितलं खूप सारे कपडे होते असं. कपडे वगैरे धुवून झाले सर्व. आणि आता बाहेर सगळे कपडे वाळत घातले ते सगळे काढते मी आता. काढून आणले कपडे आणि ते बॅगी वगैरे इथेच पडलेले आहेत. सगळं आवडायचं ठेवायचं आहे. आमची डोक्यांची बॅग आणि मोहित आणि राणी इथे सुट्ट्यांमध्ये राहायला आले 2-3 दिवस. नाही मी तर पुरा वर्ष राहणार आहे इथं. वर्षभर राहणार आहे तू? इथेच राहायचं आहे आता. आणि मोहित लोक लवकर इथे शिफ्ट होणार आहे आमच्या घराजवळ. आणि आता संध्याकाळचे वाजले 5. मला थोडीशी भूक लागली, मम्मी थोडं खाऊन घेते. काय बोलतो तुम्हाला मोहित 2 शब्द बोलू इच्छितोय. बोल. काय आता असं बोलला कॅमेरा बंद करून टाकला, मला बोलू नाही दिलं. बोल बोल. छा तुझी साडे ना त्याच्या पाठी आम्ही लोक राहायला येणार आहे. ऍड्रेस सांगून दे म्हणजे कसं तुझे फॅन लोक तुला भेटायला येणार. पाण्याचे डंके माहिती इकडची नाही माहिती मग तुला विचारून घे दुसऱ्यांना. का तू राहायला आला तुला माहिती पाहिजे ना. मग तुला कशाला नाही माहिती? मला नाही माहिती, मला नाही सांगायचं. नाही सांगायचं आहे का? कॅमेरा बंद करताच ह्यांचे भांडणं सुरू झाले बघा. नुसत्या मारा करतात, नुसत्या मारा. बस रे काळ्या. राणी आता कोल्ड कॉफी बनवणार आहे. मला येत नाही, मी कधी आयुष्यात बनवली पण नाही, पिली पण नाही. राणी बनवणार पण नाही आणि मला पाजणार. पाचट लागतो ना कॉफी. ठीक आहे बेटा, तू वेट मला नंतर. होतं रे स्टार. गाईज तुम्हाला वाटत असणार आम्ही जेव्हा कपडे घडी घालत होता हा इथे इतक्या शिद्दतने उभा राहून काय करत होता. तर ही 500ची नोट आहे जी की नकली आहे. त्याचं तो हे नकली आहे मग त्याचं त्यांनी हे बनवलं बघा स्टार. काय म्हणता याला? निंजा स्टार बनवलं गाईज. धर शोधतोय तेच घे पकड. बॉल नाही माहित मला तुला. तर गाईज आता संध्याकाळचे वाजले आहेत 7 आणि राणी आलेली. तर राणीला खूप काय काय येतं, नवीन ट्राय करते. ती ट्राय करत असते घरी काय ना काय. मोमोज झाले, परत मग कोल्ड कॉफी. तर तिला मी आज बोलली आहे की कोल्ड कॉफी कशी करता मला दाखव, ते मी तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे. तर आता राणी बनवायला घेते, चला तुम्हाला दाखवते. तर गाईज आता राणी तुम्हाला सांगणार आहे की काय काय साहित्य लागणार आहे त्याच्यासाठी. साहित्य जास्त काय नसतं, जसं आपण ऑर्डर बनवू शकतात. पण जस्ट म्हणजे बाहेरचं आणि घरामध्ये डिफरंट असते. तर जास्त मी काय चॉकलेट घेते, डेअरी मिल्क जास्त असते. तर ही एक डेअरी मिल्क आणली 5 वाली. आणि कॉफी आणि काय रफ लागतं आईस. हां आणि आईस लागणार आहे, चॉकलेट लागणार आहे, कॉफी लागणार आहे आणि दूध. आम्ही 1 कपचीच बनवणार आहे म्हणजे थोडीशी ट्राय करून बघू. कधी ट्राय नाही केली घरामध्ये म्हणून मी त्यांना ट्राय मग नेक्स्ट टाइम बघू. चला आता बनवायला घेणार आहे. टोस्ट तू खा. काय करते आता? चॉकलेट घेतली त्याला टाकते आतमध्ये. तर इथे बर्फ पण काढून ठेवला आहे ट्रेमधून. इथे आता मी मिक्सर पण लावून घेतलं आहे आणि ते मिक्सरचं भांडं. आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे राणी चॉकलेट. दुधामध्ये टाकायचं आहे.
कोल्ड कॉफी पण थोडीशी टाकायची. ते जास्त कोल्ड कॉफी टाकले ना म्हणजे कोल्ड कॉफीमध्ये जास्त कॉफी नाही टाकत, पीठ जास्त टाकले तर कडवड लागेल. मग नॉर्मल टाकायची का? म्हणजे पूर्ण पॅकेट नाही टाकणार तू? नाही काही पण टाक. थोडीच टाकणार आहे का? हां. अर्धा पॅकेट मिनिमम? आणि वरतून मग थोडंसं मी ते गार्निश करता ना तेव्हा टाकशील का? मग मी थोडं वरतून टाकते. अच्छा. छान वाटतं मग ते बघायला पण प्यायला पण. चम्मच म्हणून. तर हे आता मिक्स करून घेते. चम्मच देऊ का? तर मी साखर टाकते आता. ग्राइंडरमध्येच टाकते कारण की मग ते टाइमपास होऊन जाईल थोडासा. टाइमपास करायपेक्षा कारण की हे याच्यात का टाकलं मी चॉकलेट कारण की ती ग्राइंडमध्ये कसं ते चिकटून जाणार ते म्हणून थोडंसं त्याच्यात वितळेल का लगेच चॉकलेट? किचनमध्ये मेल्ट करते तर पण हळूहळू असं काय नाही झालं पण तर मिक्सरमध्ये होईल बाकी ना. आणि दूध मी थंडच घेतलेलं आहे, फ्रीजमध्ये ठेवलेलं तेच घेतलंय. कोल्ड कॉफी तर थंडच पाहिजे ना. नाहीतरी गरम पण राहिलं असतं तर ते बर्फाने झालंच असतं ना थंड. बघा हे असं कलरचं झालंय. जास्त पण क्रीमी नाही करायची तर मग ते वेगळाच टेस्ट लागते. ते टाकते याच्यामध्ये आपण सध्या. आता हे बर्फ घेतलंय मी आईस. तर हे पूर्ण टाकते. ते मग असं त्याचं ते असतं ना कोल्ड कॉफीला ते वरचा फेस असतो तो जास्त होतो. बर्फानीच होतो. हो का? चालू आहे केलेलं आहे. कसं फेस आलाय ग मस्त. अजून करायचं थोडंसं. झालं नाही का अजून? नाही साखर कुठे चाटायचं कडक आवडतं. हो मस्त क्रीमी पण वाटते आणि अशी झाकवाली पण वाटते मस्त. झाली रेडी? अगं कप मध्ये टाकशील तेव्हा सर्व कर तेव्हा टाक ना. ते क्रीमी वाटत नाही. काय देऊ? क्रीमी वाटत नाही ना. जो कलर असतो मेन कॉफीचा तो नाही वाटत आहे म्हणून कॉफी टाकली. ठीक आहे. फ्लॅश लावलाय ना कदाचित म्हणून वाटते बा. आता थोडं ब्राउनिश वाटते. तर गाईज राणी आता मस्त सर्व करते कॉफी. हा मस्त टेक्स्चर काय भारी आलाय ना त्याचा. इथे चॉकलेट टाकले आणि वरती गार्निशसाठी मध्ये कसं थोडं वरवर टेस्ट. मला असं वाटायचं खूप हार्ड आहे का काय बनवायचं. कोल्ड कॉफी मस्त. थँक्यू. आपण वरून थोडंसं चॉकलेट वगैरे पण टाकू शकतात. आणि तू म्हणत होती ना मला की कॅडबरी अशी वितळून पण वरती तुम्ही गार्निश साठी करू शकतो. गार्निशसाठी छान वाटतं ते चॉकलेट मध्ये. असं पण नाही की डेअरी मिल्क लागते. आपण जस्ट नॉर्मल मेलेडी वगैरे पण बनवू शकतात. जास्त लोट नाही यायचा. जस्ट नॉर्मल दूध हे काय लागते कमीत कमी याच्यामध्ये पण करू शकतो. पण खूप हार्ड असतं असं जसं मला खरंच असं वाटत होतं. बाहेर म्हणजे कोल्ड कॉफी प्यायला गेलो ना तर 99 पर्यंत कोल्ड कॉफी येते. ही इतकी पण येत नाही. याच्यापेक्षा पण कमी असते. कमी असते. ग्लास मोठा असतो आणि बर्फ वगैरे जसं टाकलेलं असतं आणि मग हा झागा असतो ना तो डबल टेबल असतो फेस त्याचा. तर मग ते 99 ला काय पुरवते. 10 रुपयाचं मस्त घ्यायचं मस्त प्यायचं. चल मी आता पिऊन दाखवते कसं लागतं. तर गाईज मी आता टेस्ट करून बघते कसं झालं. चांगलं वाटतंय. मस्त. ठीक वाटतंय. ठीक असेल इतकं पण चांगलं नसेल. खूप छान लागतं. घ्या मग प्या आता. तुम्ही ते प्या. ठीक आहे. मला आवडली खूप छान. मी जशी बनवते तशी ठीक आहे. ही बॉर्बनची पण बनवते. बॉर्बन बिस्किटचं ते क्रश करून त्याचं पण बनवते. पण हे पण छान झालं आता. मला आवडलं. तर गाईज तुम्ही पण ट्राय करून बघा. चला आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट सगळं आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला. आणि हा माझा नवसाचा व्हिडिओ आलाय तर प्लीज तुम्ही लवकर बघा. राणी माझी नवसाची. चला बाय बाय.